करायचे स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दासबोध. दशक 14वा. अखंड ध्यान नाम. समास 8वा. अखंड ध्यान निरूपण नाम. श्रीराम समर्थ. जय सद्गुरू. समर्थांनी दशक 14वा अखंड ध्यान आणि त्यामधला समास 8वा अखंड ध्यान निरूपण. तर अखंड ध्यान म्हणजे काय समर्थ सांगतात. अखंड ध्यान म्हणजे सतत नाम जपणारा, एकाग्र, तुटणार नाही असा अखंड चालणारा, सतत चालणारा, पूजा करणारा, एकाग्र होऊन देवाचं चिंतन करणारा, ध्यानी असणारा, वर्णन सांगणे, विशद करणे म्हणजे अखंड ध्यान. आणि त्यांचं समर्थांनी निरूपण केलेलं आहे. आपल्याला या अखंड ध्यानामध्ये राहता आलं पाहिजे म्हणून समर्थ सांगतात. समर्थांनी निरूपण दिलेलं आहे. बरे ऐसा प्रसंग झाला, झाला तो होऊन गेला, आता तरी ब्राह्मणी आपणाला शहाणे करावे. समोर सांगतात ठीक आहे, बरे ऐसा प्रसंग झाला, झाला तो होऊन गेला. आत्तापर्यंत या कलियुगामध्ये आपण जन्माला आलोय. आत्तापर्यंत आपल्याला जे जे प्रसंग आले, जे जे होऊन गेले ते सोडा. समोर सांगतात प्रसंग आला, येऊन गेला, झालं ठीक आहे, पण आत्ता तरी ब्राह्मणाने शहाणे व्हा आणि अखंड ध्यानामध्ये मग्न होऊन देवाची पूजा अर्चा करा. अखंड ध्यान नामस्मरण चालू करा. त्यामुळे तुम्हाला भगवत प्राप्ती होईल. समर्थ सांगतात झालं ठीक आहे, होऊन गेलं ते प्रारब्ध समजून सोडून द्या. पण आत्ता जे आहे, समर्थ सांगतात आत्ता तरी या ब्राह्मणाने आता शान झालं पाहिजे आणि स्वतःला शान करून भगवंताची प्राप्ती करायची. तर ते समर्थांनी सांगितलेलं आहे. भगवंताची प्राप्ती कशा प्रकारे होईल, काय केलं पाहिजे. तर पुढची ओवी. देव पूजावा विमळ हस्ती, तेने भाग्य पाविजे समस्ती, मूर्ख अव्यक्त व्यस्ती, दारिद्र्य भोगीजे. समर्थ सांगते देव पूजावा विमळ हस्ती. समर्थ सांगतात आपण दोन प्रकारची भक्ती करतो, एक बाहेरून, एक अंतःकरणाचं. बाहेरची पूजा करताना आपण काय करतो, देवाची पूजा निर्मळ हाताने करतो. निर्मळ वस्त्रे, निर्मळ नैवेद्य, पाणी, जलशुद्ध म्हणजे गंगेचं पाणी, जल, म्हणजे पूजा करण्याचे सर्व साहित्य, हे सर्व जे आहेत, जे उपासक आहेत ते आपण निर्मळ हाताने, निर्मळ म्हणजे ज्याला वाईट नाही, जे शुद्ध आहेत ते म्हणजे निर्मळ, ते आपण बाहेरची पूजा करतो. आणि एक समज सांगतात देवपूजा विमळ हस्ते, म्हणजे देव जो आपल्याला आहे तो ओळखायचा आहे, तो अंतःकरणातून विमळ झाला पाहिजे, तो अंतःकरण शुद्ध झाला पाहिजे, त्यातून ती पूजा करायची आहे. तर अंतःकरणातील आपले वाईट विचार ते गेले पाहिजेत. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, लोभ, संशय, चिंता हे सोडून पूजा करता आली पाहिजे, भक्ती करता आली पाहिजे, नामजप करता आलं पाहिजे. तेव्हाच समोर सांगतात तेने भाग्य पाविजे समजती, तेव्हा तुम्हाला भगवत प्राप्ती होईल. आणि जे मूर्ख आहेत, अभक्त आहेत, जी भक्ती करत नाही आहेत, जे मूर्ख आहेत त्यांना दारिद्र्य प्राप्त होईल, त्यांना भगवंत प्राप्ती होणार नाही. समज सांगतात देव पूजा व विमळ हस्ती, तेने भाग्य पाविजे समजती. म्हणजे जो जो देव पूजेल, देवाची अर्चना करेल, देवाची भक्ती करेल, देवाचे नामस्मरण करेल, त्यालाच देवभक्ती प्राप्त होईल. अन्यथा जे आहेत ते अभक्त व्यक्ती, जे भक्ती करत नाही ते दरिद्र भोगतील. समर्थाने लिहून ठेवलं आहे. तर आपल्याला समजते देवाची भक्ती कशी करावी, कशी नाही करावी.
आपल्याला समर्थाने सांगितलेलं आहे. पण आता या कलियुगामध्ये आत्ताची लोक आहेत हे सर्व वरवरची भक्ती करतात, दिखाव्यासाठी करतायत. पण समर्थ सांगतात आपली भक्ती, आपल्याला देव ओळखता आला पाहिजे आणि त्या प्रकारे त्याची भक्ती करता आली पाहिजे. आधी देवास ओळखावे, मग अनन्य भाव भजावे, अखंड ध्यानाची करावे, अखंड ध्यानाची धरावे, सर्वोत्तम. समर्थ सांगतात प्रथम देवाला ओळखायचं आहे. देव कोणता आहे, कसा आहे त्याला ओळखायचं आहे. मग त्याच्या अनन्य भावाने त्याला त्याची भगवत प्राप्ती करायची आहे, त्याला भजायचं आहे, त्याची पूजा करायची, अर्चना करायची, नामस्मरण करायचं आहे. आणि ते सर्वोत्तमचे अखंड ध्यान आहे. पण आपल्याला पहिलं भगवंताला ओळखता आलं पाहिजे, त्याला समजून घेता आलं पाहिजे आणि त्याचे अनन्य भाव, त्याची भक्ती करायची आहे. आणि सतत अखंड ध्यान करणे हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. सर्वांमध्ये जो उत्तम, त्या नाव सर्वोत्तम, आत्मानात्मक विवेक कर्म, विवेक वर्म ठाई पडावे. सर्व समर्थ सांगतात सर्वांमध्ये जो उत्तम, त्या नाव सर्वोत्तम. म्हणजे सर्वांमध्ये जो उत्तम आहे, तो जो वर आहे त्याला सर्वोत्तम म्हटलेलं आहे. आणि आत्मानात्मक विवेक त्याचं वर्णन जाणून घ्यायचं आहे. म्हणजे भगवंताचे नाम जो सतत जपतो, नामस्मरण सतत करतो, त्याचे ध्यान अखंड करतो, तो सर्वोत्तम आहे. हे स्मरण ठेवावे. आणि यापेक्षा उत्तम दुसरं साधन नाहीये. जाण जाणो देही रक्षी, आत्मा दृष्टांतर साक्षी, पदार्थ मात्रास परीक्षी, जाणपणे. म्हणजे समोर सांगतात जाण जाणो देही रक्षी, आत्मा दृष्टा अंतरसाक्षी. म्हणजे जाणीव रूपाने जो देहाचे रक्षण करतो, जो दृष्टा आहे, अंतरसाक्षी आहे, तो आत्माच जाणीव रूपाने पदार्थाची परीक्षा करत आहे. म्हणजे आपण जे श्वास घेतो ते श्वासोच्छवासाबरोबर भगवंताचं नाम घ्यावे, चित्त नेहमी हरिण ठेवावे. हाच खरं अखंड ध्यान आहे. समर्थ सांगतात चालता बोलता उठता बसता देवाचे नामस्मरण करता आलं पाहिजे, तेव्हाच तुम्ही सर्वोत्तम आहात, नाहीतर नाही. त्याशिवाय भगवंताची प्राप्ती होणार नाही. तो सकळ देहामध्ये वर्ततो, इंद्रिय ग्राम चेष्ट वितो, प्रचितीने प्रत्यय येतो, प्राणी मात्री. म्हणजे तो सगळा देहामध्ये वर्ततो. म्हणजे सर्व देहामध्ये तोच आहे, अंतरीचा अंतरात्माच आहे. आणि सर्व इंद्रियांना चेतना देऊन त्याच्याकडून कामं करून घेतो. हे सर्व आपल्याला अनुभवास येते. जप तप वर्म धर्म हे सर्व साधन कर्म आहेत. आणि अखंड ध्यान हे सर्व श्रेष्ठ आहे. प्राणी मात्री जगदांतरे, मनोनी राखावे अंतरे, दाता भोक्ता परस्परे, सकळ काही. जे प्राणी मात्री जगदांतरे, तो जगताचा जो अंतर्यामी आहे तोच सर्व प्राणीमात्रात आहे. जगाचा जो जगदीश्वर आहे तो सर्वांच्या अंतरी आहे. आपण भगवंताचे अंश आहेत, म्हणून सर्वांची अंतःकरण राजी राखावीत म्हणून समर्थ सांगतात. तोच परस्परांचा दाता आहे, भोक्ता आहे, तोच अंतरात्मा आहे. तर जे काही आपण कार्य करत आहोत, कृती करत आहोत, ते सर्व देवाला अर्पण करता आली पाहिजे. जेही आपण काम करतोय ते सर्व देवच करविता आहे, करता करविता तोच आहे. तर दाता आणि भोक्ता सर्व काही तोच आहे. असं जर भक्ती केली, अशी जर भक्ती आपण जर केली, नामस्मरण केलं, तर भगवत प्राप्ती निश्चित आहे.
देव वर्तवितो जगदांतरी, तोची आपुल्या अंतरी, त्रैलोक्यचे प्राणी मात्री बरे पहा. म्हणजे देव वर्तवितो जगदांतरी, जो देव सर्व जगाच्या अंतर्यामी आहे, प्राणी मात्रात आहे, मनुष्य देहात आहे, तो आपल्याही अंतरात आहे, पण तोच त्रैलोक्यातील प्राणी मात्राच्या अंतरी आहे. हे नीट आपल्याला समजून घ्यायचं आहे. तो सर्वत्र आहे, पण तो ओळखता आला पाहिजे. मुळी पाहणार तो एकला, सर्व ठाई विभागला, देह प्रकृतीने झाला भिन्न भिन्न. म्हणजे मूळ पाहणारा जो आहे तो दुष्टा सर्वांचा साक्षी, तो एकच आहे, तो एकलाची एक, तो सर्वांच्या ठाई आहे, पण देहा प्रकृतीमुळे सर्वांच्या ठिकाणी तो वेगवेगळा झालेला आहे आणि त्याला आत्मा म्हणून संबोधलेला आहे. आपण सर्व भगवंताचे अंश आहेत आणि प्रत्येकाच्या प्राणी मात्र, मनुष्य, पशुपक्षी, किडा मुंगी सर्वांच्या अंतरी तोच बसलेला आहे आणि त्या देहा प्रकृतीमुळे सर्वांच्या ठिकाणी तो वेगवेगळा झालेला आहे. आपल्याला भगवंत ओळखता आला पाहिजे. आपण दुसऱ्याला जेव्हा बघतो तेव्हा आपण मनुष्य म्हणून किंवा प्राणी म्हणून ओळखतो, पण त्यातला जो अंतरात्मा आहे तो एकदा जेव्हा आपण कधी ओळखू, जेव्हा आपल्याला दिसेल, तेव्हा आपल्याला भगवत प्राप्ती प्राप्त होईल असं समजेल. भिन्न भासे देहांकारे, प्रस्तुता एकची अंतरे, बोलणे चालणे निर्धारे, त्यासीच घडे. म्हणजे देहाच्या आकारामुळे भिन्न भासतो, परंतु वस्तू जो आहे, वस्तू अंतःकरणातील जाणीव रूपाने तो एकच आहे आणि त्याच्या योगेच बोलणे चालणे इत्यादी सर्व प्रकार क्रिया होत राहतात. आपुले पारखे सकळ लोक, पक्षी स्वापद पक्षाधिक, किडा मुंगी देहधारक, सकळ प्राणी. समोर सांगतात आपले आणि परके सर्व लोक, पशु पक्षी, श्वापद, किडा मुंगी हे सर्व देहधारिक आहेत, प्राणी आहेत. आकाशात जेवढे जेवढे पशु पक्षी प्राणी, पाण्यात जलचर, उभयचर, पृथ्वीवर सर्व आहेत, त्यामध्ये ईश्वर व्यापून आहे, ईश्वराची व्याप्ती आहे. खेचर भूचर वंचर, नाना प्रकारे जलचर, चत्वारी खाणे विस्तार, किती म्हणून सांगावा. तुम्हाला सांगतात आकाशात विवरण करणारे, भूचर म्हणजे जमिनीवर चालणारे, वंचर नाना प्रकारचे जलचर, पाण्यात राहणारे, चत्वार खाणी, चत्वार वाणी, किती म्हणून वर्ण करावा. हे सर्व वनात राहणारे नाना प्रकारचे सजीव, खाणीतील खजिनांचे अथांग विस्तार, यामध्ये ईश्वराचेच रूप आहे आणि त्याची मोजदाद करणे अशक्य आहे. समर्थ सांगतात समस्त जाणिवेने वर्तती, रोखडी पाहावी प्रचिती, त्याची आपली संगती अखंड आहे. म्हणजे सर्वजण जाणिवेत वागत असतात, आपल्या आपल्या कृतीत करत असतात, पण याची प्रचिती आपल्याला घ्यायची आहे आणि त्याची आणि आपली संगत अखंड आहे. समुद्र, पर्वत, पृथ्वी इथं सृष्टीतील विस्तार, याचा विचार वर्णन श्रुतीने वेद कठीण आहे, वेदांनाही कठीण आहे. म्हणून समोर सांगतात जगदांतरे बोलिला धनी, किती एकवटील प्राणी, परी ते वळवायची करणी आपणापासी. म्हणजे सर्व जगाचा अंतरात्मा हा जगाचा मालकच आहे, तोच आहे. आणि जर त्याला प्रसन्न करून घेतलं तर सर्व प्राणी आपल्याजवळ एकत्र येतील, एकत्र राहतील, पण त्याला प्रसन्न करून घेण्याची कृती आपल्यापाशीच आहे, पण आपल्याला ती करता येत नाही. जर आपण भक्ती तशी केली, सर्व आपल्याला एकत्र एकच दिसेल. पशु पक्षी, किडा मुंगी, मनुष्य, त्यातला जो अंतरात्मा आहे तो आपल्याला एकच दिसेल.
आपल्याला प्रचिती करून घेणे महत्त्वाचं आहे. म्हणजे सर्व प्राण्यांचा प्राण आत्मा आहे आणि तोची परमात्मा आहे साधनेतून जाणलं की त्याला ब्रह्मात्मा प्राप्त होतं. हे आपणाकडेच येते, राजी राखावे समजते, देहाची बरे करावी ते, आत्म्यास पावे. म्हणजे जगदात्मा प्रसन्न होईल असं करणं, म्हणजे जगदात्मा प्रसन्न होईल हे आपल्या अंतःकरणात आहे, आपल्या हातात आहे. आणि सर्व प्राणीमात्रांना प्रसन्न राखावे ही आपली जिम्मेदारी आहे. देहाला बरं केलं की देहाधारकाच्या आत्म्यास पावते. जर आपण कोणाला मदत केली तर आपल्याच त्याचे फळ जे आहे, चांगलं फळ आहे ते आपल्यालाच मिळतं, प्रसन्न आपल्यालाच मिळते. म्हणून समर्थ सांगतात आपल्याला या कलियुगामध्ये मनुष्य देही रूप दिलेलं आहे, कारण आपल्याला सर्वांची मदत करता यावी आणि भगवत प्राप्ती व्हावी. हे आपणाकडीच येते, राजी राखीजे समजते, देहांची बरवी करावी ते, आत्म्यांचं पावे. म्हणजे जगदात्मा प्रसन्न होईल असं आपल्याच हातात आहे. प्राणीमात्रांना प्रसन्न राखावे आणि देहाला जर बरं केलं तर देहधारकाच्या आत्म्यास पावते. दुर्जन प्राणी त्यातील देव, त्याचा लाताड स्वभाव, रागास आला तर जरी राव, तरी तळवून एकी. म्हणजे दुर्जन प्राणी जो असतो त्याच्यातही अंतरात देव असतो, पण त्याचा स्वभाव लाथाड असतो. मग त्यामुळे त्या दुर्जनामुळे अंतरात्म्यात जरी राग तरी आला तरी समोर सांगतात भांडण करू नये. असं होतं, आपण पाहतो जे दुर्जन लोक आहेत, जे प्राणी आहेत, ते सर्वांमध्ये देव आहे, पण आपल्याला तो त्याच्या गुणामुळे, त्याच्या अंतर्मुखीमुळे, वागणुकीमुळे आपल्याला राग येतो. मग आपण त्याची भांडण करू लागतो. समोरच्या भांडण कदापि करू नये. प्रसंगी सांडीचं करणे, पुढे विवेक विवरणे, विवेक सज्जनाची होणे, सकळ लोकी. म्हणजे प्रसंगी सोडून द्यावे आणि विवेकी विवरण करून सर्व लोकांत सज्जनाप्रमाणे वागावे. समर्थ सांगतात एकदा जर आपण सज्जनाप्रमाणे वागलो तर विवेक सज्जनाची होती. सकळ लोकी, सकळ लोकांमध्ये आपल्याला प्रतिष्ठा मिळेल. आत्मत्वी दिसतो भेद, हा अवघाची देह संमद, एका जीवने नाना स्वाद, औषधी भेदे. म्हणजे या देहांच्या संबंधामुळेच आत्म्याच्या ठिकाणी जो भेद आहे, जो भेद दिसतो, पाणी एकच असतं पण औषधीच्या भेदाने ते नाना चवीचे बनतात. त्याला नवनवीन चव प्राप्त होते. गरळ आणि अमृत झाले, परी आपपण नाही गेले, साक्षात आत्म्यास पाहिले, पाहिजे तैसे. म्हणजे जळच विष होते आणि अमृतही होते, पण त्याचे आपपण म्हणजे त्याचं जळत्व जात नाही. हे जसं आहे तसंच साक्षीत्वाने आत्म्यास सर्व ठिकाणी पाहिलं पाहिजे. समोर सांगतात अंतर्निष्ठ जो पुरुष, तो अंतर्निष्ठेनं विशेष, जगामध्ये जो जगदीश, तो तयांचं ओळखे. म्हणजे जो अंतर्निष्ठ जो पुरुष आहे, जो विशेष आहे, जो अंतर्निष्ठेनं योगाने जगात जो जगदीश आहे त्याला ओळखता आलं पाहिजे. म्हणजे अंतर्निष्ठ जो पुरुष आहे तो अंतर्निष्ठेने विशेष आहे, त्याला विशेषत्व प्राप्त झालेलं आहे. तो जगदीश आहे, जगदंत जगदीश आहे, त्याला ओळखता आलं पाहिजे. नयनाची पाहावे नयन, मन शोधावे मन, तैसची हा भगवान, सकळ घटी. म्हणजे नयनाची पाहावं नयन, नयन म्हणजे डोळा, डोळ्याने पाहावा डोळा.
मनामध्ये मनाचा शोध घ्यावा. त्याचप्रमाणे आपल्या अंतरात्म्याच्या योगे सर्व ठिकाणी असलेल्या आपल्याला अंतरात्मा ओळखता आलं पाहिजे. समोर सांगतात, तेने विनय कार्यभाग आडे, सकळ काही तेनेची घडे, प्राणी विवेक पडावे तेनेची योगे. म्हणजे या अंतरात्मा वाचून कुठलेही कार्य होऊ शकत नाही. जे काही आहे, जे काही कार्य घडतं ते सर्व परब्रह्मामुळे घडतं, त्याच्यामुळेच घडतं. त्याच्यामुळेच प्राणी विवेक करू शकतो. जागृतीचा व्यापार घडतो, संबंध त्यासीच पडतो, स्वप्नामध्ये घडे जो तो येण्याची नाये. समोर सांगतात, जागृतीत जो व्यवहार होतो, जो व्यवहार करतो तो अंतरात्म्याच्या संबंधानेच होतो, त्याच्या सहमतीमुळेच होतो. आणि स्वप्नातही जे काही घडते ते अंतरात्म्याच्या योगेच होतो, त्याशिवाय काही होत नाही. अखंड ध्यानाचे लक्षण, अखंड देवाचे स्मरण, याचे कळता विवरण सहजची घडे. म्हणजे आता जे समोर सांगतात अखंड ध्यानाचे लक्षण, जे आता विवरण सांगितलंय ते नीट कळलं तरच सहजच अखंड ध्यानाचं स्मरण होईल. हे अखंड ध्यानाचे लक्षण आहे. सहज सांडून सायास, हाची कोणी एक दोष, आत्मा सांडून अनात्म्यास ध्यानी धरती. समोर सांगतो सहज आपण सोडून देतो. आता जे आपण श्रवण करतोय ते आपण 5 मिनटं आपण जास्तीत जास्त अंतरात्म्यात आपण त्याची भक्ती करू, ते अंतरात्म्यामध्ये त्याचं तसं निरूपण करू, तसं वागू. पण आपण जसं त्याचं बाहेर पाऊल टाकू तर आपण विसरून जातो. समोर सांगतात तेच मोठं लक्षण आहे, कारण आहे. सहज आपण सोडून देतो आणि हाच मोठा दोष आहे. आणि आत्म्यास सोडून लोक अनात्म्याचे ध्यान करतात. आपण आता बैठकीला बसतो, बैठकीला आपल्याला एवढं सांगतात, श्रवण करतो, आपण श्रवण मिळतं, ते आपल्या अंतरी जातं. पण एकदा जर आपण बैठकीच्या बाहेर पाऊल टाकलं तर अनेक विचार, अनेक अनात्म्याचे ध्यान आपल्या अंतरी येते. नाहीसे विषय आपल्या अंतरी येतात आणि अनात्म्याचे ध्यान करतात. परी ते धरताई धरेना, ध्यानी एकी व्यक्ती ना, उगेच कष्टी ती मना, कासाविस करुणी. समजणार, परी ते धरताई धरेना म्हणजे प्रयत्न करूनही साध्य होत नाही. आणि ध्यानात नाना व्यक्ती येतात, मग त्यामुळे लोकांना कासावीस करून उगीचच कष्टी होतात. मूर्ती ध्यान करिता सायस, त्याची एकाची एकीची दिसे, भासू नये त्याची भासे विलक्षण. म्हणजे मोठ्या प्रयत्नाने मूर्तीचे ध्यान करू लागलो तर एकाऐवजी दुसरं भलतंच दिसतं. म्हणून जे भासू नये ती विलक्षण आहे आणि दुसरंच भासू लागतं. ध्यान देवाचे करावे किंवा देवालयाचे करावे, हेची बरे विवरावे आपुले ठाई. म्हणजे आपण देवाचं ध्यान करायचं की देवालयाचं, याचा प्रत्येकाने स्वतःचा विचार करून घ्यायचं आहे. देह देऊळ आत्मा देव, कोठे करू पाहता भाव, देव ओळखून जीव ते त्याची लावावा. म्हणजे देह हे देऊळ आहे आणि आत्मा हा देव आहे, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. हे ओळखून भावभक्तीने त्याच्या देवाच्या ठिकाणीच जीव लावला पाहिजे. आपण देवळाकडे बघतो, देवळातल्या देवाकडे बघतो. समोर सांगतात जो अंतरातला अंतरात्मा आहे तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. खऱ्या देवाची ओळख आपल्याला करता आली पाहिजे आणि त्याचं अखंड ध्यान नामस्मरण करता आलं पाहिजे, तेव्हाच भगवत प्राप्ती होईल. अंतरनिष्ठा ध्यान ऐसे, दंडक ध्यान अनारिसे, प्रत्येविन सकळ पिसे अनुमान ध्यान. म्हणजे समज सांगतात अंतरनिष्ठा जी आहे ते ध्यान आहे अशा प्रकारचं असतं. जे दंडक ध्यान म्हणजे रूढ पद्धतीनुसार जे आपण ध्यान वेगळेच करतो हे वेगळेच असते. अनुभवाशिवाय त्याचं ध्यान, अनुमानावर आधारलेलं ध्यान, म्हणून अनुमान आपण जे प्राप्त करतो ते शुद्ध वेडेपण आहे. अनुमाने अनुमान वाढे, ध्यान धरिता सवेची मोडे, उगेची कष्ट ती बापुडे
स्थूल ध्याने म्हणजे कल्पनेनं कल्पना वाढते. म्हणजे ध्यान धरलेले असेल ते आपोआप ध्यान धरतं, पण ते मोडते. स्थूल ध्यानाच्या योगे लोक बापडे उगेच कष्टी होतात, दुःखी होतात. देवांचं देवधारी कल्पिती तेने नाना विकल्प उडती, भोगणे त्यागणे वित्पत्ती देह योगे. म्हणजे देवाला देहधारी कल्पिती म्हणजे देवाला आपण देहधारी समजतो, त्यामुळे काय होतात, नाना विकल्प उठतात आणि देहाच्या योगे भोगणे त्यागणे हे सर्व लागू होतात. ऐसे मनी आठवते विचारिता भरतेच होते, दिसून येते दिसते नाना स्वप्नी. समोर सांगतात, पुढे सांगतात, ऐसे मनी आठविते म्हणजे आपण असं विचार करत असतो, विचार करत सुरू होतात, आपल्या मनामध्ये विचार सुरू होतात, त्यामुळे भलतेच होते. आपण जसे विचार करत नाही ते पण होते, आणि जे विचार करतो त्याचं आपल्याला स्वप्न पडतं, आणि स्वप्न जे पडून जे दिसू नये ते आपल्याला दिसतं. दिसते ते सांगता नये, बळे भावार्थ धरिता नये, साधक कासावीस होये आंतर्यामी. म्हणजे स्वप्नामध्ये समज सांगतात, जे दिसते ते सांगता नाही येत, म्हणजे सांगता येत नाही, आणि बळजबरीने भाव टिकू शकत नाही, म्हणून जे साधक आहे त्याने अंतर्यामी कासावीस होतो. सांगो पांगो घडे ध्यान, त्यास साक्षी आपले मन, मनामध्ये विकल्प दर्शन होऊच नये. म्हणजे सांगोपांग ध्यान घडतं की नाही हे आपल्या मन साक्षी ठरवेल. मन साक्षी आहे म्हणून आपल्याला मनोमनी ते कळते, आणि मनात कुठलाही विकल्प उठता कामा नये. फुकट मन एकवटिले, तेने तुटक ध्यान केले, तेने कोण सार्थक झाले पहा का. म्हणजे इतरत्र वावरत असलेलं मन एकाग्र करायचा आपण प्रयत्न केला, इतर गोष्टीत फरकट असलेलं मन आपण एकाग्रता करत आलो, तर काय होतं, ते तुटके जे खंडित ध्यान केले जे आहे, खंडित ध्यान आहे ते सार्थक झाले. आणि जर विचार करून पाहिला ना, समोर सांगतात, एकत्रित आपण तो ध्यान मन एकाग्र केला तर जन्माचे सार्थक होईल. समोर सांगतात, जरा विचार करून पहा. अखंड ध्याने न रही न घडे हित, तरी तो जाणावा पतित, हाची अर्था सावचित्त बरा पहावा. म्हणजे अखंड ध्यान धरून जर हित होत नसेल तर तो मनुष्य पतित जाणावा, पण असे होणे शक्य नाही. म्हणून समोर सांगतात, नीट विचार करून पहावा. अखंड जर तुम्ही ध्यान केलं तो मनुष्य सुधारेल, त्याच्या अंतरी भगवंताची प्राप्ती होईल, आणि जर नाही झालं तर तो पतित जाणावा. ध्यान धरिते तो कोण, ध्यानी आठवती ते कोण, दोन्हीमध्ये अनन्य लक्षण असले पाहिजे. समर्थ पुढे सांगतात, ध्यान धरते ते कोण, ध्यान धरणारा आणि ध्यानी आठवणारा हे कोण आहेत, तो आपल्याला जाणता आला पाहिजे. या दोघांमध्ये एकात्म भाव असला पाहिजे, तरीच आपल्याला भगवंत प्राप्ती होईल. अनन्य सहजाची आहे, साधक शोधून न पाहे, ज्ञानी तो विवरून राहे समाधान. म्हणजे अनन्य सहजाची आहे, खरं तो अनन्य स्वाभाविकच आहे, पण तो साधक आपल्याला शोधून सापडत नाही, शोधून पाहतही नाही. मग जो ज्ञानी असतो तो विवरून स्वानुभवाने जाणतो आणि समाधान पावतो, म्हणून समाधान येतं. ऐसी हे प्रत्ययाची कामे, प्रत्यय विन बाधिजे भ्रमे, लोकदंडक संभ्रमे चालती प्राणी. म्हणजे अशा सर्व अनुभवाच्या गोष्टी आहेत, आणि अनुभव नसेल तर भ्रम उत्पन्न होतं, आणि लोकरूढीला जे धरून लोक जे आहे ते सर्व भ्रमाने वागतात, संभ्रम निर्माण होतं. दंडक ध्यानाचे लक्षण, धरून बैसले अवलक्षण, प्रमाण आणि अप्रमाण बाजारी नेनती. समज सांगतात, हे दंडक ध्यानाचे लक्षण आहे. रूढ पद्धतीनुसार ध्यानाचे लक्षण मनात जर आपण धरून बसलो, हे अवलक्षण आहे. त्याचा प्रमाण काय अप्रमाण काय आपल्याला समजत नाही. या अध्यात्माचा जो बाजार मांडला आहे,
हे लोक जाणत नाहीयेत. मिथ्या समाचार उठवती, बावग्याचा बोंबा घालिती, मनासा आणि अंती अवघेची मिथ्या. समज सांगतात मिथ्या साचार उठवते, म्हणजे असे बाजारी जे लोक आहेत ते खोट्यांचा अफवा उठवतात, योग्याच्या शिव्या देतात. पण जर आपण नीट विचार केला तर हे सर्व खोटं आहे, आपल्याला समजून येईल. कोणी एक ध्यानस्थ बैसला, कोणी कसी कवी त्याला, मुकुट काढून माळ घाला म्हणजे बरे. समज सांगतात कोणी एक ध्यानस्थ बसला, जर कोणी एक साधक जर ध्यान लावून बसला असेल, ध्यानाला बसला असेल, तर त्याला दुसरा कोणी एक शिव जर लागला, त्याला बोलवू लागला, मुकुट काढून माळ घाल म्हटला, तो मुकुट काढून माळ घाल म्हणजे बरे असं तो म्हणाला. मनाचे ते काय दुष्काळ, जे अखंड करती माळ, सांगते ऐकते केवळ, मूर्ख जाणावे. म्हणजे सर्व मनामध्ये जे कल्प्याचे, मग तेथे कुठल्या गोष्टीची कमतरता आहे म्हणून त्याने कल्पना केली की माळ अखंड आहे म्हणून मुकुट काढून ती घालावी, याप्रमाणे सांगणारा आणि ऐकणारा दोघेही मूर्खच. प्रत्यक्ष कष्ट करावे न लगती, दोरे फुले गुंफावे न लगती, कल्पनेची माळ थिटी करती, काय निमित्त. म्हणजे ध्यानात प्रत्यक्ष कष्ट करावे लागत नाही, आणि दोऱ्यात जर फुलं गुंतवावी लागत नाहीत, आणि त्या कल्पनेची माळ ते अडकून राहतात, तर ती कोणत्या कारणाने, काय निमित्त. बुद्धिविन प्राणी सकळ, ते अवघ्याची बाष्कळ, तया मूर्खांची खळखळ कोणे करावी. म्हणजे जे बुद्धिविन प्राणी सकळ, म्हणजे या सृष्टीमध्ये जे बुद्धीशिवाय जे प्राणी ते अवघे निर्बुद्ध आहेत, त्यांना बुद्धीच नाही आहेत, म्हणजे मूर्खांशी वादविवाद करतात, ते कोणी करावी. जेने जैसे परमार्थ केला, तैसा पृथ्वीवरी दंडक चालिला, साता पंचांचा बळाविला स्वाभिमान. समोर सांगतात ज्याने जैसा परमार्थ केला, जो परमार्थ करील त्याचं फळ त्याला मिळेल. जसं त्यांनी परमार्थ केलेला असेल तशी त्याला रूढी प्राप्त होईल. तर 5-7 अनुयायी मिळून 8 आसने पंथ पुढे रेटला, किंवा अशा पंथात 7 म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, शोक, भय, अज्ञान हे 5, आणि शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषयांची गडबड अहंकारात बरळते. हे 7 पंचांचा खेळ आहे आणि ते बळावते. प्रत्ययविन स्वाभिमान, रोगीर मारिते झाकून, तेने अवघाची अनुमान, ज्ञान कैसे. समज सांगतात अनुभवाशिवाय अभिमान करणे म्हणजे रोगी झाकून त्याला मारण्यासारखं आहे, रोग न समजता त्याला मारण्यासारखं आहे. म्हणून सर्वच अनुमान असेल तेथे ज्ञान असणार कसे. समोर सांगतात सर्व स्वाभिमान सांडावा, प्रत्यय विवेक मांडावा, माया पूर्वपक्ष खंडावा, विवेक बळे. म्हणजे सर्व अभिमान सोडून अनुभवाने विवेक प्रतिपादावा, म्हणजे अंतरी विवेकाने अनुभवाने भक्ती करावी, मायेच्या पूर्वपक्षाचे आणि विवेकाच्या बळाने खंडन करावे, तरच आपण परमार्थ प्राप्ती, भगवंत प्राप्ती होईल, नाहीतर होऊ शकत नाही. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे अखंड ध्यान निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.